नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता आणि वाढीव ग्रॅच्युइटीचा लाभ. जाणून घ्या सविस्तर ही बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, फडणवीस सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटी देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. खरे तर सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्यांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आणि ग्रॅच्युइटी बाबतचा सरकारचा प्लॅन याविषयी टोटल माहिती दिलेली आहे. ग्रॅच्युइटीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. मित्रांनो, आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासकीय सेवेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांना सुद्धा सेवा उपदानाचा म्हणजे ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला असून मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आणि निर्देश निर्गमित केलेले आहेत. संबंधितांना या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत. यामुळे पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच सेवा उपदानाची रक्कम मिळणार आहे. प्रोत्साहन भत्ता किती मिळणार पहा मित्रांनो. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान हा प्रोत्साहन भत्ता देण्याकरता अंगणवाडी केंद्राकरता काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी एकूण 10 निकष निश्चित केले जातील आणि या निकषाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्याने 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. नक्कीच शासनाच्या निर्णयामुळे संबंधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.